महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात। या चॅनेलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच करा। राज्य सरकारने नव्याने स्थापन केलेल्या राज्य जलसंपत्ती विकास व व्यवस्थापन समितीला अत्यंत व्यापक अधिकार आणि कार्य सोपवण्यात आली आहेत। राज्यातील जलसंपत्तीचे नियोजन केवळ कागदावरच न राहता ते प्रत्यक्ष जमिनीवर उतरवण्यासाठी 8 मुख्य उद्दिष्टांवर ही समिती काम करणार आहे। यामध्ये नद्या बारहीमाह करणे, समान पाणी वाटप करण्यापासून ते समुद्रात जाणाऱ्या जहाजांसाठी नदीतून मार्ग तयार करण्यापर्यंतच्या धाडसी निर्णयांचा समावेश आहे। नाशिकमधील TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खानला अटक करण्यात आली आहे। निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे। संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड, विष्णू चाटे यांचे जामिनावर बाहेर येण्यासाठीचे प्रयत्न सुरूच आहेत। वाल्मिक कराड याने आधी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली, पण कोर्टाने त्याला जामीन नाकारला। बाहेर येण्याचे सर्व मार्ग बंद झाले असले तरी आपल्यावरील दोषारोप रद्द करा या मागणीसाठी कराड, चाटे या दोन्ही आरोपींनी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। केंद्र सरकारने तरुणांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत। केंद्र सरकारने तरुणांसाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरू केली आहे। या योजनेत देशांतर्गत विविध नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे। या योजनेचा जास्तीत जास्त तरुणांनी लाभ घ्यावा यासाठी आवाहन करण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत इंटर्नशिपचा कालावधी 6 किंवा 9 महिन्यांचा असणार आहे। या इंटर्नशिपसाठी तरुणांना स्टायपेंड दिली जाणार आहे। दर महिन्याला 9,000 रुपयांचे विद्यावेतन दिले जाणार आहे। राज्यात एकीकडे मे महिन्याच्या कडक उन्हाने नागरिक हैराण झाले असताना दुसरीकडे काही भागात हवामानात अचानक बदल होत असल्याचे चित्र दिसत आहे। गेल्या 2 दिवसांपासून अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून काही ठिकाणी हलक्या सरींनी हजेरी लावली आहे। दरम्यान भारतीय हवामान विभागाने पुढील 3 दिवस राज्यातील विविध भागात वादळी पावसाचा अंदाज व्यक्त केलाय। त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे। पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ बरखास्त करण्यात आले आहे। विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास ममता बॅनर्जी यांनी नकार दिल्यानंतर राज्यपालांनी हा मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे। लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि रायबरेलीचे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या समोर दुहेरी नागरिकत्वाच्या प्रकरणानंतर आणखी एक नवीन संकट उभे झाल्याचे दिसत आहे। अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने काँग्रेस नेत्यावरील बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणीसाठी 12 मे ही तारीख निश्चित केली आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध भरती प्रक्रियांमध्ये उमेदवारांना त्यांच्या ऑनलाईन अर्जासोबत द्यावे लागणाऱ्या प्रमाणपत्र, कागदपत्रांसाठी आता डिजिलॉकर प्रणाली स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सद्यस्थितीत MPSCच्या प्रचलित पद्धतीला पर्यायी व्यवस्था म्हणून डिजिलॉकर प्रणालीचा वापर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। डिजिलॉकर प्रणालीच्या स्वीकारामुळे उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया आता सुलभ होणार आहे। 1990 आधी जन्मलेले हे 4 कागदपत्र नसेल तर महाराष्ट्रात राहता येणार नाही असा मेसेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतो। एका YouTube चॅनेलवर या संदर्भातील व्हिडिओ केल्यानंतर त्याचा फोटो सोशल मीडियावर फिरत आहे। लोकांमध्ये संभ्रम आणि भीती निर्माण करणाऱ्या या पोस्टबद्दल राज्य सरकारकडून भूमिका मांडण्यात आली आहे। व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये शाळा सोडल्याचा दाखला, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड ही कागदपत्रे नसतील तर महाराष्ट्रात राहता येणार नाही असे म्हटले गेले आहे। राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क संचालनालय विभागाकडून व्हायरल होत असलेली ही पोस्ट करून ती खोटी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। व्हिएतनामचे राष्ट्रपती तोलाम व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे इंडिया व्हिएतनाम बिझनेस फोरम येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली। यावेळी भारत आणि व्हिएतनामचे संबंध हे विश्वास, सामायिक इतिहास आणि इंडो पॅसिफिक प्रदेशातील शांतता, समृद्धी व स्थैर्याचा समान दृष्टिकोनावर आधारित असल्याचं म्हटलंय। व्हिएतनाम आज आशियातील वेगाने प्रगती करणारी अर्थव्यवस्था असून महाराष्ट्रही भारताच्या आर्थिक विकासाचे प्रमुख इंजिन बनले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर राज्यसभेचा राजीनामा दिल्याने तर झालेल्या जागेवरून पक्षात चढाओढ सुरू असतानाच ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी या शर्यतीतून स्वतःला दूर ठेवले आहे। मी सध्या राज्यात ज्येष्ठ मंत्री म्हणून काम पाहत असून राज्यसभेवर जाण्यासाठी माझा कोणताही आग्रह नाही असे त्यांनी गुरुवारी स्पष्ट केले आहे। राज्य सरकारकडून वेळोवेळी सामान्यजनांच्या हिताचे निर्णय घेतले जातात। नुकतेच राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाने मोठा निर्णय घेतलाय।
या विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी दिव्यांग बांधवांना खऱ्या अर्थाने स्वावलंबी बनवण्यासाठी सक्षमीकरण विभागाचा सविस्तर आढावा घेतला आहे. तसेच अनेक महत्त्वपूर्ण निर्देश दिलेत. यापैकी दिव्यांग कर्ज योजनेची मर्यादा वाढवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. कर्ज मर्यादा 50,000वरून 5 लाखांपर्यंत करण्यात आली आहे. सध्या दिव्यांग बांधवांना वैयक्तिक कर्जाची मर्यादा केवळ 50,000 रुपये होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आलाय. राज्याचा निकाल 92.9% लागलाय. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याच्या निकालात मुलींनीच वर्चस्व गाजवले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांची प्रकृती अचानक खालावल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांना तातडीने पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात येत आहे. मागील 2 ते 3 दिवसांपासून लंके यांच्यावर अहिल्यानगरमध्येच उपचार सुरू होते. मात्र आज त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यात नेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात चोरट्यांनी दागिन्यांवर डल्ला मारल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी 2,90,000 रुपयांच्या मुद्देमालासह 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे. कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा विवाह सोहळा 3 मे रोजी संगमनेर तालुक्यातील गुजाळवाडी येथे मोठ्या थाटामाटात पार पडला.